अन्वी बाळा, आज काय बनवायचं? टोमॅटो सूप. ओके. हाय हॅलो, कसे आहात सगळे? तर आज माझ्या मुलीची फरमाईश होती, तिला टोमॅटो सूप हवं होतं. मी तिला स्कूलमधून येते वेळेस विचारलं तर ती म्हणाली मला टोमॅटो सूप हवं आहे. चला तर मग आपण रेसिपीला स्टार्ट करूयात. तर सगळ्यात अगोदर मी टोमॅटो धुवून घेतले स्वच्छ पाण्याने. परत एक कांदा घेतला, तो कट करून घेतला उभा मोठा मोठा. परत मी छोटासा बीट घेतला अर्धा, त्याला कट करून घेतले. मग परत मी टोमॅटोची देठाकडची साईड कट करून घेतले. मग परत मी कुकरमध्ये टोमॅटो टाकले अर्धे कट केलेले, आणि मग परत कांदा टाकला, आणि मग नंतर मी बीट टाकला कट केलेला. थोडेसे 5-7 पाकळी मी लसूण घेतला, लसूण टाकला त्यामध्ये. परत मी 2 तुकडे छोटेसे आलं घेतलं, त्यामध्ये टाकलं. परत मी दालचिनीचं एक छोटा तुकडा घेतला, ऑप्शनल आहे ते. परत 1 ग्लास पाणी टाकलं मी त्यामध्ये, आणि नंतर कुकरला झाकण लावले. परत मी 1-2 शिट्टी होईपर्यंत गॅसवर ठेवले. परत मी बंद केले कुकर, आणि थंड झाल्यानंतर कुकरचं झाकण उघडले, आणि परत त्याला थोडंसं हलवून घेऊन ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं, आणि त्याला मिक्सर करून घेतलं. मिक्सर करून घेतले. तर अशा प्रकारे हे छानसं झालेलं आहे. मिक्सर एकदम असं छान झालेलं आहे. मग परत मी गाळणीमध्ये टाकून त्याला गाळून घेतले, आणि परत ते पूर्ण असं त्याला चमच्याने हलवून घेऊन ते गाळून घेतले. तर तुम्ही बघू शकता हे असं. परत राहिलेलं ते पण मी सगळं गाळून घेतले त्यामध्ये. चमच्याने हलवून त्याला पूर्ण एकदम असं वर चोथा राहतो थोडासा, परत त्याला पण थोडं मिक्सरमध्ये काढून आणखीन मी गाळून घेतले. एकदम वर ते चोथा राहिलेला आहे. तर खाली चाळणीला लागलेलं असतं ना, ते पण मी काढून घेतले त्यामध्ये. गॅसवर ठेवले. परत ते गॅस ऑन केला, आणि त्यामध्ये थोडंसं काळे मिरे वाटून टाकले मी. 7-8 असतील ते काळे मिरे वाटून टाकले त्यामध्ये. परत चवीनुसार मी मीठ टाकलं, आणि त्याला उकळून घेतले. 5 मिनिट उकळून घेतले मी. परत सर्व करायला घेतलं ते, आणि सगळ्यात अगोदर मी अन्वीला नेऊन दिले. त्यामध्ये शेव टाकू शकता, ते ऑप्शनल आहे. अन्वीला आवडतं म्हणून मी त्यामध्ये तिला शेव टाकून देते. तिला मी नेऊन देत होते, तिची रिॲक्शन एवढी मस्त होती. अन्वी, हे घे टोमॅटो सूप. काय बोलली?